लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा हो आपला सर्वांचा दिवाळी सण खास. आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी अस्मिता. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, पूजेचा शुभ मुहूर्त, सोने खरेदीचा शुभ मुहूर्त, अशी सगळी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी माता लक्ष्मी, धनाची देवता कुबेर आणि धन्वंतरी देवता यांचं पूजन केलं जातं. या दिवशी सोनं, चांदी, नवीन भांडी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. 3.5 मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त आजच्या दिवशी असतो आणि असंही म्हटलं जातं, ज्याही वस्तूंची खरेदी आपण या दिवशी करतो त्याच्यामध्ये 13 पटीने वाढ होते. धार्मिक मान्यतेनुसार समुद्र मंथनाच्या वेळेस हातामध्ये अमृताचा कलश घेऊन भगवान धन्वंतरी याच दिवशी प्रकट झाले होते. भगवान धन्वंतरी हे विष्णूंचाच एक अवतार आहेत. त्यांना देवाचा वैद्य मानलं गेलेलं आहे. ही पूजा प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी करायची असते. पूजेसाठी एक पाट किंवा चौरंग मांडावा, त्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरावं. सगळ्यात आधी समाया प्रज्वलित कराव्यात. त्यानंतर एक दिवा देखील लावून घ्यावा पाटावर. कलश स्थापना करून घेणार आहे मी. त्यासाठी एका कलशामध्ये स्वच्छ जल भरून घेतलेलं आहे आणि कलशाचं पूजन आधीच करून घेतलं आहे मी. त्यावर एक स्वस्तिक काढलं आहे आणि 2 पट्टेही ओढलेले आहेत. आता कलशाच्या आत हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि पुष्प मी टाकून घेतलेलं आहे. 5 आंब्याची किंवा विड्याची पानं घ्यायची आहेत आणि ते त्या कलशावर ठेवून एक नारळ ठेवायचा आहे. त्याची शेंडी उभी वर येईल अशा पद्धतीने. एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावर मी कलश स्थापना केलेली आहे आणि आता थोड्याशा अक्षता घेऊन मी त्या पाटावर ठेवते आहे आणि त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो मी विराजमान केलेला आहे. तुमच्याकडे जर धन्वंतरी देवतेचा फोटो असेल तर तो पूजेमध्ये नक्कीच ठेवा किंवा भगवान श्रीहरींचा म्हणजे भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यांचा फोटो देखील तुम्ही ठेवू शकतात. माझ्याकडे ते दोघं फोटो नसल्यामुळे फक्त मी माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे. विड्याची 4 जोड पानं मी ठेवलेली आहेत आणि प्रत्येकावर मी आता अक्षता टाकून घेते आहे. पहिल्या पानावर गणपतीची स्थापना, दुसऱ्या पानावर कुबेर देवता, तिसऱ्या पानावर धन्वंतरी देवतेची सुपारी आणि चौथ्या पानावर माता लक्ष्मीची. 3 वेळा हातामध्ये पाणी घेऊन आचमन करून घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः आणि नंतर 2 वेळा ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः म्हणून पाणी तांबण्यात सोडायचं आहे. त्यानंतर उजव्या हातामध्ये पळीभर पाणी, गंध, अक्षता, फुलं घेऊन संकल्प करायचा आहे पूजेचा. पूजेचा संकल्प झाल्यानंतर सगळ्यात आधी गणपती पूजनापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर गणपती बाप्पाची मूर्ती मी तांबणामध्ये घेऊन त्याला पाण्याने अभिषेक घालते आहे. ओम गण गणपतये नमः. त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे गणपतीच्या मूर्तीला आणि नंतर पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालून बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून विड्याच्या पानावर विराजमान करावी. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर पूजन आपण केलेलं असतं. तर त्या दिवशी आपण कुबेर देवतांची जी सुपारी वापरलेली असते तीच सुपारी आपल्याला आज वापरायची आहे. तर आता कुबेराची सुपारी मी घेतलेली आहे तांबणामध्ये आणि तिला पाण्याने आणि दुधाने अभिषेक घालून झालेला आहे आणि आता तिला स्वच्छ पुसून मी पानावर विराजमान केलेली आहे. दुसऱ्या धन्वंतरी देवतेचा फोटो माझ्याकडे नसल्यामुळे मी त्यांची सुपारी पूजेमध्ये मांडणार आहे. तर आता धन्वंतरी देवतेची सुपारी मी घेतलेली आहे तांबणात आणि तिला मी आता सगळ्यात आधी पाण्याने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक घातलेला आहे आणि पुन्हा शुद्ध जलाने अभिषेक घालून ती मूर्ती स्वच्छ पुसून तिसऱ्या पाण्यावर मध्यभागी विराजमान केलेली आहे. माता लक्ष्मीची मूर्ती आता तांबणात घेऊन तिलाही मी अभिषेक घालणार आहे. ओम श्रीम नमः किंवा ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असा मंत्र म्हणत मातेला पाण्याने त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि नंतर पुन्हा शुद्ध जल स्नान घालून लक्ष्मी मातेची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून चौथ्या पानावर विराजमान करावी. लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी सुपारीची देखील स्थापना करू शकता. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे, त्याला देखील मी इथे ठेवलेलं आहे पूजेमध्ये आणि त्याच्यावरून कमळगट्ट्याची माळा अर्पण केली आहे.
चारही देवतांचे अभिषेक झाल्यानंतर मी आता कलशाची पूजा करून घेते आहे. हळद कुंकू अक्षता पुष्प वाहून कलशाला नमस्कार करून घेतला. आता माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घेतलेले आहेत. गणपती पूजन मी आता करणार आहे. गणपतीला हळद कुंकू अक्षता कापसाचं वस्त्र अर्पण केलं आहे. लाल पुष्प वाहिलं आहे. त्यानंतर कुबेर देवतेची सुपारी जी आहे दुसऱ्या पानावर तिचं पूजन मी करते आहे. हळद कुंकू अक्षता पुष्प व्हायचं आहे. कापसाचं लाल वस्त्र मी अर्पण केलं. धन्वंतरी देवतेचं पूजन मी आता करून घेते आहे. पंचोपचार हळद कुंकू अक्षता लाल वस्त्र पुष्प अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीची देखील पंचोपचार पूजा मी करून घेते आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना न विसरता झाडूची खरेदी नक्कीच करायची आहे. झाडू हे माता लक्ष्मीचं स्वरूप असतं, त्यामुळे आपण या दिवशी आपल्या घरी झाडू आणला तर माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य आपल्या घरात राहणार आहे. श्रीयंत्राचं देखील पूजन मी करून घेतलं, पुष्प अर्पण केलं आणि आता सगळे धान्य मी एका छोट्या मातीच्या घटामध्ये भरून घेतलं आहे आणि धान्याचं देखील पूजन आपल्याला आज करायचं आहे. मातीच्या घटामध्ये सगळी नाणी मी भरून घेतलेली आहेत, ते देखील पूजेमध्ये ठेवायचं आहे. घरगुती आयुर्वेदिक औषधी ज्या असतात, कडुलिंब, मिरे, हळद, सुंठ, गवती चहा, तुळस हे देखील पूजेमध्ये नक्कीच ठेवावं. पूजेमध्ये सोनं, पैशाच्या नोटा देखील आज ठेवायच्या आहेत आणि त्यांचं देखील पूजन करायचं आहे. धने, गूळ, लाह्या, बत्तासे यांचा नैवेद्य देवाला आज अर्पण करावा. जेही धान्य आपण घटामध्ये भरलेलं आहे त्यांचं देखील पूजन करून घ्यायचं आहे. हळद कुंकू वाहून त्यांना देखील एक पुष्प अर्पण करायचं आहे. धनसंपत्ती जसं की सोनं, चांदी, पैशाचा नोटा पूजेमध्ये ठेवून त्यांचं पूजन आजच्या दिवशी नक्कीच करावं आणि शक्य असल्यास एखादी छोटीशी सोन्याची किंवा चांदीच्या वस्तूची खरेदी आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी नक्कीच करा. किंवा ते नाही जमलं तर नवीन भांडी देखील तुम्ही घेऊ शकता. पूजा करून झालेली आहे. आता मी पाण्याचं चौकोन मंडल करून त्यावर 5 फळांचा नैवेद्य ठेवून तो देवांना अर्पण करते आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. आजच्या दिवशी 13 दिव्यांचं दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. हे दिवे तुम्ही घराच्या छतावर, गच्चीवर, अंगणात देवाजवळ लावू शकता. आपल्या घरामध्ये अकाली मृत्यू होऊ नयेत यासाठी आपल्याला संध्याकाळी यमदीपदान करायचं आहे. कणकेचा एक मोठा दिवा तयार करायचा आहे आणि 2 मुटके ठेवायचे आहेत. त्यामध्ये त्या दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालून हा दिवा संध्याकाळी 6:30 वाजता प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची वात दक्षिण दिशेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. दाराच्या बाहेर उंबरठ्याजवळ तुम्ही हा दिवा लावू शकतात. सगळ्यात आधी लाल कुंकवाने स्वस्तिक काढावं, त्यावर तो दिवा ठेवावा. दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी आणि यमदेवतेला प्रार्थना करावी. हे देवा, आमच्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींना चांगलं आरोग्य लाभू दे. अकाली मृत्यूपासून आमचे रक्षण कर. मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन च मया सह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजा प्रियतामिती. हा मंत्र बोलून कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी त्या दिव्याला नमस्कार करावा. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी श्रीसूक्ताचे पठण नक्कीच करावे आणि जमल्यास श्रीयंत्रावर कुंकुमार्चन देखील करावं. धनाची देवता कुबेर, धनाची देवी माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवतांचे आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या सगळ्यांना संध्याकाळी ही पूजा करायची आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.